महाराष्ट्र सरकार आणि सरकारी अधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे अशा कठोर शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलेलं आहे। 2012 मध्ये नववर्षाच्या पार्टीत बाल सुधार गृहातील दिव्यांग आणि गतिमंद मुलींना नाचवणाऱ्या चिल्ड्रन्स ॲड सोसायटी आणि चाइल्ड वेलफेअर कमिटीच्या अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई का केली नाही असा सवाल उपस्थित करत उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली। मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारडे यांच्या खंडपीठानं 11 वर्षांपासून जनहित याचिका प्रलंबित कशी राहू शकते असा सवाल उपस्थित करत राज्य सरकारवर कडक ताशेरे ओढले आहेत। चिल्ड्रन्स ॲड सोसायटी ही NGO मानखुर्दमधलं बालसुधारगृह चालवत आहे। असे असले तरी ती जागा राज्य सरकारच्या मालकीची आहे। मात्र इथे होणाऱ्या गैरकृत्यांमुळेच अनेकदा हे रिमांड होम चर्चेत आलंय। एका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली साल 2012 मधील 31 डिसेंबरच्या रात्री मानखुर्द येथील चिल्ड्रन होममध्ये ओल्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। या चिल्ड्रन होममधील 359 पैकी 29 मुलींना पहाटे 3 वाजेपर्यंत या पार्टीत सहभागी करण्यात आलं होतं। इतकंच नव्हे तर पार्टी करता बोलावलेल्या नर्तकींसोबत या मुलींनाही नाचवण्यात आलं होतं। या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात संगीता पुणेकर यांनी जनहित याचिका दाखल केली। बालगृहातील कर्मचाऱ्यांनी इथल्या मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत चिल्ड्रन्स ॲड सोसायटीच्या गव्हर्निंग काउन्सिलला पत्र लिहिलं होतं। त्यात चिल्ड्रन्स ॲड सोसायटी आणि चाइल्ड वेलफेअर कमिटीच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली होती। आजवर झालेल्या अनेक सुनावणींमधून या रिमांड होममध्ये मूलभूत सोयी सुविधा आणि एकंदरीत परिस्थिती बदलावी यासाठी उच्च न्यायालयानं वारंवार निर्देश दिले आहेत।